श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अर्थातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की नवरात्र चालू झालेलं आहे आणि या नवरात्रीमध्ये ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य नाही त्यांनी हे स्तोत्र असे पठण करा. तर तुम्ही हे स्तोत्र जरी पठण केलं तरी तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य मिळेल पहा या स्तोत्राच्या पठणाने. तर पहा, दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तर या दुर्गा सप्तशती या ग्रंथाची आपल्याला या पूर्ण नवरात्रामध्ये 14 पाठ करायचे असतात. मग आपल्याकडून 14 पाठ करणं शक्य नाही तर मग आपण रोज एक पाठ अशा पद्धतीने 9 पाठ करू शकतो, पण आपल्याकडून 14 पाठ करणं शक्य होत नाही. तर मग मी तुम्हाला सांगणार आहे की या नवरात्रीमध्ये आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे तर ह्या सिद्धकुंजिका स्तोत्राचे आपल्याला पठण करायचे आहे. तर आता ते कशा पद्धतीने पठण करायचे आहे आणि मग दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला करायला शक्य नाही तर मग आपण दुर्गा सप्तशती पाठ नाही करणं शक्य तर मग आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचंच का पठण करायचं याविषयी पण आपण आज माहिती पाहणार आहोत. तर पहा, शंकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की म्हणजे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य नाही त्यांनी या सिद्धकुंजिका स्तोत्राचं जरी पठण केलं तरी त्यांना दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं फळ मिळेल. आणि दुर्गा सप्तशती आपण पाठ करत असताना त्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं जर तुमच्याकडून पठण दुर्गा सप्तशतीचं होत नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता याऐवजी. तर पहा, मग आता हे सिद्धकुंजिका स्तोत्राचंच पठण करायचं आणि मग दुर्गा सप्तशतीचं पठण नाही केलं तरी पण चालतं असं नाही. दुर्गा सप्तशती पठण करणं गरजेचं आहे, पण ज्यांना दुर्गा सप्तशती पठण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी हे सिद्धकुंजिका स्तोत्र आपण हे पठण करणार आहोत. तर आता हे सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे काय तर पहा, हे सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला कुठून घ्यायचं किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याकडे नाही आहे तर पहा, आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे. आता बऱ्याच जणांना सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे काय हे माहिती असेल किंवा त्याचं वाचन करायचं किंवा कसं करायचं हे सुद्धा माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही तर पहा, आता हे आपलं आपण जे नित्यसेवेचं पुस्तक आहे या नवरात्रीमध्ये नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पहा आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. तर ते सिद्धकुंजिका स्तोत्र जर त्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर त्यांना केंद्रामध्ये भेटून जाईल आणि ज्यांना नाही मिळणार त्यांच्यासाठी पहा, आपण यूट्यूबवरती जरी सर्च केलं तरी आपल्याला ऐकायचं नाही, आपल्याला वाचायचं आहे. पहा, त्या ओळी आपल्याला वाचायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे. तर सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला किती वेळा वाचायचं आहे तर पहा, आपण 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं की मग आपल्याला एक पाठ पूर्ण होतो. 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं की आपला एक पाठ पूर्ण होतो. दुर्गा सप्तशतीचं वाचल्यासारखं आपल्याला त्याचं फळ मिळतं किंवा असं पुण्य आपल्याला मिळतं. तर पहा, मग आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करणं तर शक्यच नाही. समजा आता 1.5-2 तास आपल्याला 2 तास वाचायला बसायला आपल्याला वेळ नाही, मग सिद्धकुंजिका स्तोत्र आहे ते पहिल्यांदा तुम्हाला अवघड वाटेल, नंतर तुम्हाला सोपं वाटून जाईल. कारण ते या सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये खरंच म्हणजे देवीचे पहा, आपण कसं म्हणतो देवीचा ह्या मंत्रामध्ये देवीचा वास आहे, या मंत्रामध्ये देवीचं स्थान आहे, या ओळीमध्ये या ग्रंथामध्ये. तसं सिद्धकुंजिका स्तोत्र आपण वाचलं की आपल्याला सुद्धा थोडीशी ताकद म्हणजे आपल्याला थोडी शक्ती आल्यासारखं होतं आणि आपण जास्त त्याचं वाचन करतो पहा, कारण आपल्याला ते आवडतं. ते आपल्याला लय ते बोलणं ते सगळं आपल्याला आवडून जातं म्हणून आपण ते जास्त जोरजोरात वाचत राहतो. अशा प्रकारे आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्रातून पण म्हणजे ते खरंच वाचणं खूप गरजेचं आहे. रोज आपण जे नित्यसेवा करतो त्यामध्ये सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं जातं, कारण केंद्रामध्ये सांगितलं जातं तुम्हाला नाही दुर्गा सप्तशतीचं पठण करणं शक्य झालं तर तुम्ही रोज सिद्धकुंजिका स्तोत्र वाचत चला. तर पहा, आता 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं एक पाठ होतो. मग आता तुम्हाला किती पाठ करायचे आहेत? नवरात्र आहे पूर्ण, मग आता तुम्हाला रविवारी सुट्टी आहे किंवा शनिवारी सुट्टी आहे की तुम्हाला आज वेळ मिळाला आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी काही संध्याकाळी काही असे मिळून 11 वेळा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता. किंवा तुम्हाला जर रोज म्हणजे पहा 11 वेळा वाचून एक पाठ होतो, तसे तुम्हाला रोज एक पाठ करायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीने पण करू शकता, कारण तुम्हाला याचं भरभरून असं पुण्य मिळत असतं. पहा,
आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला आपण जेवढी सेवा करू त्या सेवेचं भरभरून असं फळ मिळत असतं. कारण या नवरात्रीमध्ये देव आपली खरोखर सेवा पाहत असतात. कारण ते एक गटाला बसलेलं असतात. आपण कसं म्हणतो देवी ही गटाला बसलेलं आहे, त्याप्रमाणे आपण जेवढी सेवा करू तेवढी ही खरं देवीपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढा, मी आता सांगितलं ना 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याच्या नंतर 1 पाठ होतो, तर तुम्ही असे 9 पाठ 9 नवरात्रामध्ये जर केले तर तुम्हाला त्याचं भरभरून असं म्हणजे हे पाय इतकं प्रभावशाली आहे की हे सिद्धकुंजिका स्तोत्र आपले यशाची गुरुकिल्ली आहे कारण आपलं यश ह्या आपण सिद्धकुंजिका स्तोत्र वाचनाने जर केलं तर आपलं यश कोणीच थांबवू शकत नाही त्यासाठीच आपल्याला हे सिद्धकुंजिका स्तोत्र नाही दुर्गा सप्तशती पाठ आपल्याकडून करणं झालं तर आपल्या सिद्धकुंजिका स्तोत्राचा तरी पाठ आपल्याला करायचा आहे. किंवा मी आधी सांगितलं आहे की तुमच्याकडून नाही आपल्याला 14 पाठ करणं शक्य झालं तर एक तरी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे, ते पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि ज्यांच्याकडून कुठलाच दुर्गा सप्तशतीचा पाठ होणार नाही त्यांनी या सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती की आपल्याला ज्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करणं शक्य नाही त्यांनी आपल्याला या सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि या स्तोत्राच्या पठणाने सुद्धा आपल्याला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य मिळेल. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.